मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की कॅलरी डेफिशिट शिवाय फॅट लॉस शक्यच नाही. तुम्ही काही करा, जोपर्यंत कॅलरी डेफिशिट करत नाही तोपर्यंत फॅट लॉस होणार नाही. ज्यांनी ती व्हिडिओ पाहिली नसेल त्यांनी पहिले प्रोफाईलवर जावा, ती व्हिडिओ बघा, मग ही व्हिडिओ पहा. तर फॅट लॉस आणि वेट लॉस हे दोन्ही शब्द पूर्णपणे वेगळे आहेत, पण लोक त्याला एकच समजतात. लोकांना वाटतं फॅट लॉस आणि वेट लॉस म्हणजे सेमच. जर तुम्ही एक दिवस पाणी पिले नाही किंवा जेवले नाही तरी पण आपलं वजन आपोआप कमी होतं. पण जे काय वजन कमी झालंय ते फक्त वजनच कमी झालेले, बॉडीवरचं फॅट अजिबात कमी झालेलं नसतं, कारण ते वॉटर वेट असतं. पण फॅट कधी कमी होतं? ज्यावेळेस तुम्हाला तुमचं पोट आतमध्ये गेलेलं दिसतं, कपडे लूज वाटायला लागतात आणि बॉडी शेप मध्ये दिसते, तर त्यावेळेस समजायचं की आपल्या बॉडीचं फॅट कमी झालं. म्हणूनच काही लोक वजन कमी करून सुद्धा हॅप्पी नसतात, कारण त्यांचं वजन पाणी न पिल्यामुळे किंवा न जेवल्यामुळे कमी झालेलं असतं. ते वजन फक्त वजन काट्यावरती कमी झालेलं असतं, पण आरशासमोर ज्यावेळेस ते बॉडी बघतात तेव्हा त्यांना काहीच चेंज दिसत नाही, म्हणून ते हॅप्पी नसतात. वजन फक्त काट्यावरती कमी नाही झालं पाहिजे, तर आरशामध्ये बघितल्यानंतर आपल्याला चेंज दिसलं पाहिजे. जर तुला तुझ्या बॉडीमध्ये चेंज पाहिजे, तुला फक्त वजन काट्यावरती वजन कमी नकोय, तर आरशामध्ये बघितल्यानंतर पण फॅट कमी वाटलं पाहिजे. तर याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे तो मिस नको करू.